संपूर्ण राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा जो तुटवडा आहे तो सातत्यानं जाणवतो आहे आणि शेती पिकाचं मोठं नुकसान या ठिकाणी होताना दिसतं आहे. पेरणी अगदी 10 ते 15 दिवसावर आलेले आहे आणि सर्व कामांना कुठेतरी ब्रेक लागलेला आहे. 4-4 किलोमीटरपर्यंतच्या रांगा आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे. रात्रभर लोक तिथं थांबून पेट्रोल डिझेलची वाट पाहत आहे. याच संदर्भात LS मराठीशी बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते रविकांत दादा तुपकर आहेत. भाऊ, काय सांगाल? खूप भीषण परिस्थिती सध्या बुलढाण्यामध्ये आहे. या परिस्थितीचं पूर्ण फेल्युअरचं जे आहे हे फेल्युअर सरकारचं आहे. लक्षात ठेवा, इंधनाचा तुटवडा निर्माण होणार याचा अंदाज जर सरकारला अगोदर आला होता तर त्याची तरतूद करून ठेवणं हे सुद्धा सरकारचंच काम आहे. लक्षात घ्या, आज शेतकऱ्यांना नांगरणी करायची आहे, कल्टिवेटर करायचं आहे, वखरणी करायची आहे, हे सगळं करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो आणि ट्रॅक्टरमध्ये डिझेल असल्याशिवाय शेताची मशागत होऊ शकत नाही. 15 दिवसानंतर, महिन्याभरानंतर आता पेरणीला सुरुवात करावी लागणार नाही. अशीच परिस्थिती राहिली तर यावर्षी पेरणीच होणार नाही आणि पेरणी झाली नाही तर देशामध्ये अन्नधान्याचा साठा निर्माण होणार नाही. मग काय खाणार आहे? याचं प्रचंड मोठं संकट याच्यातनं निर्माण होणार आहे. मला असं वाटतं की सरकारनं प्रायोरिटी ठरवली पाहिजे. अत्यावश्यक सेवांना पहिले डिझेल द्यायचं आणि शेतकऱ्यांना डिझेल द्यायचं. बाकी गोष्टींना डिझेल उशिरा दिलं तरी चालेल, पण शेतकरी हा अत्यावश्यक सेवेमध्ये येतो हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे आणि सरकारनं तातडीनं डिझेल पेट्रोलची व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे. अन्यथा नेपाळमध्ये जसं मंत्र्यांना तुडू हाणलं लोकांनी, त्यांना देश सोडून जावं लागलं, तशी परिस्थिती महाराष्ट्रात आणि देशात झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा असंतोष लोकांच्या मनामध्ये आहे. 4-4 दिवस लोक लाईनीमध्ये उभे आहेत, त्यांना तुम्ही डिझेल देणार नाही. प्रत्येक वेळी आम्हाला ट्रॅक्टर आणणं शक्य नाही. पेट्रोल पंपावर 25 किलोमीटरवर आम्ही नांगरणी करतोय आणि तिथून आम्ही पुन्हा ट्रॅक्टर घेऊन यायचं, त्याचं डिझेल किती लागणार, त्याला लाईनमध्ये उभं राहायचं. त्यामुळे कॅनी डिझेल देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली पाहिजे, असं एवढंच मला या निमित्तानं सरकारला सांगायचं आहे. आणि आज उद्यापर्यंत जर याच्यावर तोडगा निघाला नाही तर प्रचंड मोठा असंतोष शेतकऱ्यांच्या मनामध्ये येईल आणि त्याच्यातून उद्रेक होईल आणि महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याच्यामुळे शासन सांगते की पेट्रोल डिझेलचा कुठेच तुटवडा नाही आहे. काल पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की कुठंच काही असा तुटवडा नाही. मग नेमका तुटवडा नाही तर ही गर्दी कशाची? मग हे रांगा लावायला लोक मूर्ख आहेत का? लोकांनी 4-4, 5-5, 8-8 दिवस झाले लोक लाईनमध्ये उभे, 4-4, 5-5 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत. हे कशा लागलेल्या आहेत? सरकार खोटं बोलतं पण रेटून बोलतं. अफवा हे जर पंतप्रधानांनी हे केलं नसतं तर कदाचित हे सुरळीत चालू झालं असतं, पण लोक पॅनिक झाले आणि लोकांना घाबरून दिलं सरकारने. आणि आज तुम्ही म्हणता अफवांवर विश्वास ठेवू नका, पण डिझेलच नाही तर मग लोक करणार काय आहेत? त्यामुळं खोटं बोल पण रेटून बोल हा सरकारचा अजेंडा आहे. या सरकारमधल्या लोकांना लोक रस्त्यावर फिरणं मुश्किल करतील अशी सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. एकंदरीत सध्याची स्थिती पाहता आपल्या पक्षाकडनं किंवा आपल्याकडनं काय आता पुढचं दिशा असणार आहे? आज आमचा जनता दरबार आहे. मी जनतेच्या समस्या ऐकून घेतोय, त्या सोडवण्याचा ऑन द स्पॉट प्रयत्न करतोय. उद्यापासून आम्ही याच्यामध्ये कडक भूमिका घेऊ. काय भूमिका घेणार हे आत्ता सांगत नाही, पण भूमिका आमची कठोर राहील आणि कडक राहील. गेल्या 7-8 दिवसापासून संपूर्ण आपल्या देशामध्ये पाहतोय आपण की कॉक्रोच जनता पार्टीनं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि मोठं युवा पिढी जी आहे ती कुठेतरी त्याच्या मनात राग आहे. आणि नेमकं आता ह्या सरकारनं किंवा कोणीतरी त्याला तर बॅन केलेला आहे तो पक्ष. आणि या पुढची दिशा जी आहे यांची 29 मध्ये जे कॉक्रोच जनता पार्टी आहे एकंदरीत शासनाविरोधात जर उभी राहिली तर याचे नेमकं काय परिणाम होतील किंवा परिस्थिती काय असेल, आपल्याला काय वाटते? ही सुरुवात झालेली आहे. अशाच पद्धतीनं जर हे चालू राहिलं तर श्रीलंकेसारखी अवस्था भारताची झाल्याशिवाय राहणार नाही आणि अर्थव्यवस्था ढासळलेली आहे, हे त्याचं द्योतक आहे. कॉक्रोच जनता पार्टी नावाचा प्रयोग एका तरुणाने परदेशातून केला आणि त्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला. हा लोकांचा असंतोष आहे, ही तरुणांच्या मनातली खतखत आहे. जे न्यायाधीश बोलले की बेरोजगार तरुण हे झुरळासारखे आहेत, तर मग बेरोजगार आम्ही का झालो? तुम्ही आम्हाला सांगितलं होतं निवडणुकीत 2014ला 2019ला की आम्ही एवढ्या नोकऱ्या देऊ, इतक्या करोड लोकांना नोकऱ्या देऊ. तुमच्या या आशेवर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं. आज तरुण बेरोजगार आहे, हे सरकारचं पाप आहे. आणि अशा पद्धतीने एखाद्या न्यायाधीशानं बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि ती गोष्ट तरुणांना लागलेली आहे. म्हणून कॉक्रोच जनता पार्टीचा जन्म झाला. कॉक्रोच जनता पार्टी हा हास्यास्पद विषय नाही आहे, हा विनोदाचा विषय नाही आहे, हा देशातल्या तरुणांचा असंतोष आहे. आणि एकदा जर का देशातली तरुणाई रस्त्यावर उतरली तर 1977-78ला आणीबाणीच्या काळामध्ये जशी क्रांती केली होती तरुणांनी, तशी क्रांती या सरकारच्या विरोधात तरुण केल्याशिवाय राहणार नाही. मी वारंवार सांगतो की नेपाळची परिस्थिती महाराष्ट्रात आणि देशात व्हायला फारसा वेळ शिल्लक नाही आहे. अकाउंट का बंद केला असेल त्यांचं, आपल्याला काय वाटतं? नेमकं का बंद केलं? हे घाबरले ना. त्या भारतीय जनता पार्टीपेक्षा जेवढे मिलियन्स भारतीय जनता पार्टीचे व्ह्युअर्स आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी पट व्ह्युअर्स ते 5-6 दिवसामध्ये त्या कॉक्रोच जनता पार्टीला आले. हा जर का वनवा पेटत गेला तर याचं मोठं आंदोलन उभं राहील देशामध्ये. त्यामुळं घाबरून त्यांनी हे अकाउंट बंद करण्याचा प्रयत्न केला, पण असं कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तर देशातली तरुणाई ऐकणार नाही. तारुण्य कायम मृत्यूला आव्हान देत असतं. शहीद भगतसिंग 23 वर्षाचे होते म्हणून फासावर गेले,
ते कदाचित वयस्कर झाले असते तर गेले असते की नाही मला माहीत नाही. तारुण्य काय मृत्यूला चॅलेंज करत असतं. त्यामुळे या देशातल्या तरुणाला हलक्यात घेण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. तरुणांना हलक्यात घेऊ नका अशा प्रकारचं रोखठोक मत या ठिकाणी रविकांत तुपकर यांनी मांडलेलं आहे. आणि येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेल संदर्भातही आपला मोठा त्या ठिकाणी आंदोलन ते करणार आहेत. त्यांची दिशा काय असणार ते उद्यापासून ते ठरवणार आहेत. आपल्या LS मराठीसाठी त्यांनी दिलखुशपणे या ठिकाणी सर्व बातचीत केली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. LS मराठीसाठी गणेश सवडतकर, बुलढाणा.